नुकतेच पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही अजित पवार आणि महेश लांडगे यांनी गाजवली होती आणि अजित पवार यांचा पक्ष हा पुण्यामधून थोडा मागे ठरला आणि अजित पवारांकडून पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेली अशा बातम्या आपण पाहितल्या आणि अजित पवार यांनी धडाका जिल्हा परिषद याच्यावरती लावला आणि 28 जानेवारी याच दिवशी अजितदादा बारामतीकडे आपल्या गावी जिल्हा परिषदेच्या सभेसाठी येणार होते आणि थेट मुंबईवरून जेव्हा ते निघाले तेव्हा बारामतीत त्यांचं विमान हे क्रॅश झालं आणि दुर्दैवी अजितदादांसह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. अजितदादा हे जातील उभ्या महाराष्ट्रात देखील वाटलं नाही. बातमी आधी अशी आली होती की 6 जणांचा मृत्यू झाला, परंतु अजित पवार गेलेत अशी बातमी कोणालाही दाखवता आली नाही आणि ती दाखवताही येऊ शकत नाही असा हा प्रसंग होता. कारण अजितदादा हे जातील उभ्या महाराष्ट्राला देखील वाटत नव्हतं. अजितदादा हे पुण्यासह बीडचे पालकमंत्री होते. बीडचं पालकमंत्री हे कोणालाही धार्जिन नाही का याचीच आता स्पष्टता होऊ लागली आहे. अजितदादा हे त्यांच्या कामाने ओळखले जात होते. आता उभ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला आहे की ही घटना कसं काय झाली आणि ही प्लेन कसं काय क्रॅश झालं. अजित पवार यांचे PA आणि त्यासह 6 जणांचा मृत्यू झाला आणि उभ्या महाराष्ट्राला आज धक्का बसला. म्हणजे आजचा दिवस हा काळा दिवस देखील म्हणून ओळखला जाईल. 28 जानेवारी म्हणजेच हे नवीन वर्ष अजितदादांसाठी आणि पवार कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी हे घातक होतं. म्हणजेच ह्या महिन्यातील जानेवारी महिन्यातच 2026च्या ही घटना घडली आणि आजचा काळा दिवस म्हणून देखील ओळखला जाईल. अजित पवारांसह हे 6 जणांचा मृत्यू आणि ही घटना क्रॅश का झाली असेल हेच आता संशयास्पद देखील पवार कुटुंबियांना वाटतंय काय, अशी देखील चर्चा आता त्यांच्या दाराआड चालू आहे. अजित पवार यांचे कुटुंब शरद पवारांच्या भेटीला गेलं आहे. नेमकं ही विमान क्रॅश झालं कसं काय हेच आता दुर्दैवी घटनेमध्ये आपल्याला दिसून येईल. अमित शहा आणि फडणवीस यांच्यामध्ये देखील फोनवरून संवाद झाला आहे. सर्व नेत्यांना आता फक्त एकच चिंता वाटत आहे की अजित पवार यांचं प्लेन हे क्रॅश होण्यामागचं कारण काय आणि ऐन वेळीतच त्यांचं प्लेन हे क्रॅश होणं हे मात्र आता संशयास्पद देखील वाटायला लागलं आहे. तर मंडळी, आजचा हा दिवस महाराष्ट्रासाठी काळा आहे, यात काही मनाला वावगं ठरणार नाही. अजितदादांचं काम हे किती मोठं होतं. अजितदादा हे शब्दांचे पक्के आहेत, तर कधी हसण्याच्या डायलॉगमध्ये देखील त्यांना लोक ओळखायचे, त्यांचा कामाचा धडाका असेल. परंतु आज महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडली. अजितदादा यांचं विमान एक क्रॅश झालं आणि 6 जणांचा याच्यामध्ये मृत्यू झाला आहे. तर मंडळी, आता प्रश्न खूप मोठे उपस्थित देखील होणार आहेत. अजित पवार यांचा पक्ष हे कोणाच्या साईडने जाणार आणि त्यांचा पक्ष कोण सांभाळणार आणि शरद पवार हे पक्ष पुन्हा विलीन करणार का, आता या पक्षाचे धुरा कोण सांभाळणार, अनेक प्रश्न आहेत. परंतु अजितदादा हे जातील आणि त्यांच्या सोबत अशी काय घटना घडेल हे उभ्या महाराष्ट्राने कधी पाहिलं नव्हतं. अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री, तर बीडचेही पालकमंत्री अजितदादा आहेत. बीडचं पालकमंत्री हे आतापर्यंत कोणाच्याही नशिबी लय दिवस पडलं नाही, आपण बघितलंच असेल. तर मंडळी, आजचा दिवस म्हणजे 28 जानेवारी ही तारीख महाराष्ट्रासाठी धोकादायक होती आणि अजितदादा हे फक्त मंत्री नाहीत तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. अनेक प्रश्न उपस्थित देखील होऊ शकतात. तर मंडळी, तुमची यावरती काय प्रतिक्रिया आहे? अजितदादा यांचं विमान क्रॅश झालं आहे आणि त्यांच्या पवार कुटुंबियांवरती आता मात्र दुःखाचा डोंगर हा पसरला आहे आणि अजितदादा यांना पुन्हा एकदा लोकसंग्रह YouTube चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली.